राजीनाम्याबाबतची गोष्ट खासगी होती. खासगीतल्या गोष्टी सार्वजनिक झाल्या तर पार्श्वभूमीही समोर येईल. राजीनाम्यावरच्या दादांच्या दाव्यावरून अमोल कोल्हेंचा थेट इशारा. कालच्या आव्हानानंतर अजित पवारांकडून अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी, तर पालकमंत्री म्हणून पाहणी केल्याबद्दल दादांचे आभार. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाप. काल शिरूरबद्दल जे ठरलं ते फायनल, अजित पवारांनी ठणकावलं. माझी चूक असेल तर अजित पवारांना माझा कान पकडण्याचा अधिकार होता. त्यांचे काही आक्षेप असतील तर भेट घेऊन चर्चा करण्यास तयार. शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. आम्हाला चेहऱ्याची गरज नाही. आमच्याकडे राहुल, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, खरगे असे एकापेक्षा अनेक चेहरे. संजय राऊतांचा फडणवीसांसह अजित पवारांवर पलटवार. शिंदे गटा इतक्याच जागा अजित पवार गटाला हव्यात, सूत्रांची माहिती. तर समसमान जागा वाटपाची दादा गटाची भूमिका. भुजबळांची प्रतिक्रिया. वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक. आगामी निवडणुकांवर प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बैठकीत होणार चर्चा. जागा सोडा, मोदींना घालवायचं असेल तर आधी ठरवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. तर लोकसभेसाठी मवियात युती न झाल्यास ठाकरे गट आणि आम्ही 24 जागांवर लढू, आंबेडकरांचं वक्तव्य. देशात फक्त मोदींचीच हवा, आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा. राज्य सरकारला 1 तासही वेळ वाढवून दिलेला नाही. अंतरवालीतनं बाहेर निघाल्यावर सरकारसाठी चर्चेची दारं बंद होणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणारच नाही. येत्या काही दिवसातच जनहिताचा निर्णय होईल, मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार, वेळ आल्यावर तेही बोलतील. ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ यांचा दावा. पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत. येरवडा परिसरात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. साताऱ्याच्या रविवार पेठेत शौचालयात महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार. मॅनेक्विनला ओढणीनं झाकून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न, कडक कारवाईची मागणी. नाशिकमध्ये JN1 व्हेरियंटचा शिरकाव झाल्याची शक्यता. त्र्यंबकेश्वरमधील संशयित महिलेची जिल्हा रुग्णालयात विलगीकरणात रवानगी. अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात 20 जानेवारीपासून दर्शन पूजा बंद. राम मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडनं मानद डॉक्टरेट पदवी. आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 167 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. जिल्हा प्रशासनाकडनं दोन्ही जिल्ह्यातील 169 विहिरी अधिग्रहित. भारत दक्षिण आफ्रिकेत आजपासून पहिला कसोटी सामना. आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज. मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान मुंबईत दाखल. 276 प्रवाशांची सुखरूप सुटका. तपास यंत्रणा आणि एअरपोर्ट इमिग्रेशनकडनं चौकशी सुरू.